आणि यानंतरची बातमी आहे एअर इंडिया संदर्भातली। एअर इंडिया कंपनीबाबत एक चिंताजनक बातमी आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये एअर इंडियाला 15,000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं वृत्त आहे। अहमदाबाद लंडन विमान 12 जून 2025 रोजी क्रॅश झालं होतं, त्यामुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका बसला होता। अजूनही अनेक कारणे आहेत ज्यामुळे एअर इंडियाचा ताळेबंद क्रॅश झालेला दिसतोय। एअर इंडियाच्या नुकसानाची कारणं नेमकी काय काय राहिलेली आहेत प्रामुख्याने त्यावर एक नजर टाकूया। अहमदाबाद विमान अपघातामुळे एअर इंडियाचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले। क्रॅश नंतर एअर इंडियानं पुढचे काही आठवडे अनेक उड्डाणं रद्द केली, याचा मोठा फटका एअर इंडियाला बसला। भारतीय वायुसेना आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं हवाई क्षेत्र बंद केलं होतं, त्यामुळे युरोपला जाणाऱ्या उड्डाणांचा खर्च वाढला। एअर इंडियाच्या अनेक विमानांची दुरुस्ती आणि नूतनीकरण सुरू आहे, त्याचाही खर्च प्रचंड आहे। इंडिगोची मोठी स्पर्धा असल्यामुळे सर्व मार्ग नफ्यामध्ये आणणं हेही मोठं आव्हान आहे।